नमस्कार. आज आपण बनवूया एकदम भारी रेसिपी आणि खूप नवीन रेसिपी आहे ही. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूप आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. तर आज आपण बनवणार आहोत बाजरीचे डोसे. याला फक्त बाजरीचे डोसेच नाही तर आपण मिक्स पिठांचे डोसे सुद्धा म्हणू शकतो. चला तर मग खायला टेस्टी आणि पौष्टिक असे डोसे आपण बनवूयात. तर डोसे बनवण्यासाठी काय काय लागते ते आपण पाहून घेऊया. डोशाचं पीठ बनवण्यासाठी जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि डोशाचं पीठ करणं एकदम सोपं आहे. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी बाजरीचं पीठ. तर ही सगळी पीठं आपल्याला चाळून घ्यायची आणि पीठ मी हलक्या हातानेच भरून घेतले. हे आहे गव्हाचं पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ घेतले. त्यानंतर हे पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. तर हे पीठ करणं अगदी सोपं आहे. मिक्सरमध्ये 3 चमचे तुम्ही तांदूळ घ्या आणि ते एकदम बारीक करा आणि चाळून घ्या. त्यानंतर हा पाऊण वाटी रवा घेतलाय. रवा आपल्याला बारीक हवा आहे यासाठी. हे सगळं साहित्य वापरून आपण डोसे बनवणार आहोत. पातेलं घेतले, त्यामध्ये आपण पाहिलेलं आत्ता सगळं साहित्य काढून घेऊया. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकूया. चवीपुरतं मीठ टाकायचंय. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचे. हे पहा, मस्त पीठ तयार झाले. असं सरसरीत करायचं, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं. मापात पीठ पाहिजे. तव्यावर पीठ टाकलं की जाळी पडली पाहिजे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटं असंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. जास्त भिजलं गेलं तरी चालतं. तोपर्यंत आपण बटाट्याची चटणी करून घेऊयात. तर त्यासाठी मी हे 4 छोटे बटाटे घेतलेत. बटाटे मी आधीच उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर, 7-8 कढीपत्त्याची पाने, अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तिखट तुम्ही यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे वापरू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणीसाठी वाटण तयार करून घेऊया. लसूण, आलं, 2-3 कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरचीचे तुकडे, हे सगळं बारीक करून घेऊया. हे मस्त बारीक करून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. हे उकडलेले बटाटे एकदम बारीक कट करून घ्यायचेत किंवा स्मॅश करून घेतले तरीही चालतील. मस्त बारीक करून घेतलेले आहेत बटाटे. तर अशा प्रकारे एकदम बारीक कट करून घ्यायचे. कढईमध्ये तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ. अर्धा छोटा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की लगेच त्या पाठोपाठ अर्धा छोटा चमचा जिरी टाकून घेऊ. कढीपत्ता टाकून घेऊ. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण टाकून देऊया. आता बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांद्याचा पूर्ण कलर बदलेपर्यंत आपल्याला छान कांदा परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा छान परतलेला आहे. आता यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. कट केलेला बटाटा यामध्ये टाकून घेऊ. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय. हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचंय. बटाटा छान परतला गेला पाहिजे. बटाटा परतल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटं छान वाफवून घ्यायचा. वाफवताना मध्ये एकदा बटाटा हलवून घ्यायचा. बटाट्याची चटणी तर आपली खाण्यासाठी रेडी आहे. बटाट्याची चटणी आता साईडला ठेवून देऊया आणि आता खोबऱ्याची चटणी करून घेऊ. मस्त झणझणीत खोबऱ्याची चटणी तयार करण्यासाठी काय काय घेतलंय ते पाहूया. त्यासाठी मी ही अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर हा पाऊण चमचा दही घेतले.
4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6-7 कढीपत्त्याची पाने घेतलीत. चटणीसाठी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी हे खोबरे टाकून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात. हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि हे वाटण एकदम बारीक करून घ्यायचंय. पाणी टाकून एकदम बारीक वाटायचं. हे पहा, अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चला आता चटणी तयार करून घेऊया. कढई तापली आहे, आता यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल सुद्धा छान तापले. आता यामध्ये आपण पाव टीस्पून मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर पाव टीस्पून जिरी टाकून घेऊया. पाव टीस्पून हळद टाकून घेऊया. कढीपत्ता टाकून घेऊ. त्यानंतर दही टाकून घेऊया. आता बारीक केलेलं खोबऱ्याचं आणि मिरचीचं वाटण टाकून घेऊ. हे छान परतवून घेऊया. आता व्यवस्थित परतून घ्यायचे. यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. हे सगळं व्यवस्थित मस्त परतवलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. घट्ट पातळ तुम्हाला हवी तशी चटणी तुम्ही करू शकता, त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे. हे पहा, मी पाणी टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे चटणी करून घ्यायची आहे. थोडीशी पातळच ठेवायची. आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे. हे पहा, छान उकळी आलेली आहे. आता यावरती अर्ध झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. हे पहा, 5 मिनिटं छान शिजवून घेतले आपण आणि एकदम भारी चटणी तयार झालेली आहे. एकदम भारी दोन्ही चटण्या तयार आहेत आपल्या. आता फक्त डोसे बनवायचे राहिलेत आणि मग गरमागरम चटण्यांसोबत गरमागरम डोसे खायचे. चला तर मग पटकन डोसे बनवून घेऊया. हे पहा, आपलं पीठ एकदम भारी भिजलेलं आहे. तवा मस्त तापवून घेतलेला आहे. आता त्यावरती तेल सुद्धा टाकून घेतलंय. तव्याला सगळीकडे व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचंय, लावून घ्यायचंय. तेल गरम झालं की लगेच त्यावर पटकन असं पीठ टाकून घ्यायचंय. वा, एकदम मस्त जाळी पडतीये. पाहिलं ना तुम्ही, अशा पद्धतीचं पीठ आपल्याला पाहिजे. फुल हीटवरती आपल्याला डोसे बनवून घ्यायचेत. गरज पडल्यास गॅसची हीट मीडियम करून घ्यायची. खालच्या साईडनी छान डोसा भाजला गेला की मग तो पलटून घ्यायचा. हे पहा, डोसा छान भाजला गेलेला आहे. मध्ये आणि कडेने ब्राऊन कलर झालेला आहे. अशा पद्धतीने डोसा भाजला गेला की पलटून घ्यायचा लगेच. सगळीकडून मोकळा करून घेतलाय. आता पलटून घेऊया. हे पहा, एकदम मस्त डोसा पचलेला आहे आणि खूप क्रिस्पी लागतो डोसा खायला हा. आणि अगदी पातळ डोसा तयार होतो. आता खालच्या साईडनी सुद्धा डोसा आपण छान पचवून घेऊया. चला आता मागच्या साईडनी भाजला गेलाय का पाहूयात. तो छान भाजला गेलाय. आता आपण पलटून घेऊया. हे पहा, एकदम मस्त झालाय डोसा. अजून छान क्रिस्पी होण्यासाठी थोडासा खालच्या साईडनी भाजून घेऊया. हा पहा, डोसा मस्त भाजलेला आहे. आपण छान झालाय. अशाच प्रकारे मी अजून डोसा बनवून दाखवते तुम्हाला. खायला खूप छान लागतात हे डोसे. एकदा नक्की करून बघा. आणि 1 वाटी बाजरीचे पीठ हे प्रमाण घेतलं तर त्या मिश्रणापासून 9 ते 10 डोसे तयार होतात. अशाच प्रकारे बाकीचे सगळे डोसे तयार करून घ्यायचे. हे डोसे लहान मुले खूप आवडीने खातात. तर तुम्ही फक्त डोसे बनवू शकता आणि केचप सोबत त्यांना देऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.